तर शिंदेंच्या दिल्लीतल्या सत्कार सोहळ्यात ठाकरेंचा एक खासदारही उपस्थित असल्याची माहिती आहे। पवारांकडून शिंदेंचा सत्कार कार्यक्रमाला संजय दिना पाटीलही उपस्थित असल्याचं सामंतांनी म्हटलंय। एकीकडे राऊतांकडून पवार शिंदेंवर टीका करण्यात येते, मात्र शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात संजय दिना पाटीलही उपस्थित होते। काही प्रकाशात आले आहेत आणि काही अजून प्रकाशात आले नाहीत असं सूचक वक्तव्य उदय सामंतांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं देखील उदय सामंत म्हणाले। तर आज आदित्य दिल्लीत आहेत, तेही खासदारांची भेट घेणार आहेत। सर, त्या भेटीवरून टीका झाली। त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, त्या सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांच्यावर टीका झाली। काल जो अंत कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा का झाला? नाही, मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे। कारण आता भारतीय जनता पार्टीचे ज्या अर्थी 133, 135 आणि अपक्ष म्हणून 140-42 निवडून आले, त्या अर्थी शिंदे गटाचं महत्त्व कमी झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे। आता यांचं महत्त्वच राहिलं नाही। मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात। आता 4 महिने झाले, काय झालं? पहिल्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून म्हणतात शिवसेनेचे 20 पैकी 10 येणार। कुठे आले? लोक निवडून आलेले आहेत। आता असं कोणी इकडे केलं तर लोक तोंड काळा नाही करणार का त्यांचं? तर दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांवरही टीका केली होती। मात्र त्याच सत्कार सोहळ्यात ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते। काही जण प्रकाशात आले आहेत, काही अजून आलेले नाहीत असं सूचक वक्तव्य सामंतांनी केलंय। ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। तर दिल्लीतल्या ठाकरेंच्या खासदारांच्या शक्ती प्रदर्शनात संजय दिना पाटील अनुपस्थित होते। त्या दिवशी संजय दिना पाटील हे संजय राऊतांसोबत होते। तर आपण ठाकरेंसोबतच असल्याचं संजय दिना पाटलांनी स्पष्ट केलं होतं। ऑपरेशन टायगर होणार असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दरम्यान एकीकडे दावा आहे। आदित्य ठाकरे आज दिल्लीत सर्व खासदारांची भेट घेणार आहेत।